आज आम्ही जलसंपदा विभाग पंढरपूर या कार्यालयात नवले साहेब यांना निवेदन देण्यासाठी सोनके तलावात त्या ठिकाणी भाडेकरचं पाणी सोडून तलाव भरून देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. वेळोवेळी मागणी करून सुद्धा त्या ठिकाणी सोनके तलावात पाणी सोडण्यात येत नाही. तर इथून पुढच्या काळात आम्ही 18 तारखेपासून त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन त्या ठिकाणी सोनकिया उपविभागीय पाटबंधारे कार्यालयात करणार आहे. तरी या ठिकाणी माझी या ठिकाणी सर्व अधिकारी असू द्या, या भागाला 4 तालुक्याचे आमदार प्रतिनिधित्व करतात. ते आमची 9 गाव आहेत. मग गादेगाव असू द्या, उपरे असू द्या, बंडीशेगाव, शेळवे, खेडबाळवणी, वाकरी ही 9 गावं अतिशय या ठिकाणी पहिल्यापासून त्या ठिकाणी एकतर तिथं उजनीचंही पाणी येत नाही आणि हे सोनके तलाव भरून देणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्या 9 गावाची उपजीविका ही ह्या सोनके तलावावर अवलंबून असून त्या ठिकाणी भविष्यात होणाऱ्या तीव्र पाणी टंचाईला या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात सामना करावा लागेल. कारण येथील जनावरे असतील, चाऱ्याची पिकं असतील, ही सुद्धा सध्या पावसाळा असून सुद्धा करपून चाललेली आहेत. तरी आमची शासनाकडे वेळोवेळी आम्ही मागणी केलेली आहे. पण आता या ठिकाणी आम्ही 18 तारखेपासून त्या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन धरणार असून जोपर्यंत आमचं सोनके तलाव भरून दिलं जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीत उठणार नाही. तरी या शासकीय अधिकारी असू द्या किंवा आमदार साहेबांनाही आमची विनंती आहे, त्यांनी हा तलाव त्वरित भरून द्यावा. हीच मागणी या ठिकाणी मी या वाकरीकरणाचा जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं करतो. बोला तुम्ही काय. 29 जुलै 2026 रोजी आम्ही निवेदन दिलं होतं की तिसंगी सोनके तलाव या तलावात पाणी भरून घ्यावे आणि भविष्यात आपल्याला आता सध्या दुष्काळच आपल्याला म्हणलं तरी काय हरकत नाही. आता उभी पिकं जळायला लागलीत आपली. मग वरील 100% तलाव भरत असतील, निरा म्हणा, भाटघर आपलं वरील तलाव 100% पूर्ण क्षमतेने भरले तर त्याच्या अंतर्गत जे येते ते तलाव आपण भरून घेण्याचं यांचं काम आहे. आणि यांना आपण उपोषणाचा इशारा दिला होता, पण त्यांनी आपल्याला नोटीस काढून ऑगस्ट महिना अखेरमध्ये भरून घेण्यात येईल असं म्हणून सांगितलं होतं. पण अद्यापही त्याने अजून पाणी सोडलेलं नाही. आता वरील माळशिरस तालुक्यातील तलाव भरून घेण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी. आता कधी भरतात ह्यांचे आम्ही 18 ऑगस्टला तरी आम्ही ठिय्या आंदोलनाचा इशारा केलेला आहे. बघू आता कधी काय सोडतात ते.